समस्या होत्या. आता त्यांनी मला सांगितलं की या हॉस्पिटलमध्ये जर कन्या झाली तर ती डिलिव्हरीचे पैसे घेतले जाणार नाही. 65 वर्षाच्या अगोदरच्या रुग्णाला फ्री ओपीडी. म्हणजे माणसाच्या मनामध्ये कुठेतरी गहिवर माणुसकीचा अंश असतो. घनसोली सेक्टर 4 येथे अलायन्स 1 येथे मेटा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा भव्य उद्घाटन सोहळा महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. शिवक्रांती वडार समाज संघटना, महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्ष सागरदादा चौगले तसेच मानदेश हेल्थकेअर, नाथबाबा फाउंडेशनचे शरद काळे यांच्या पुढाकारातून हे हॉस्पिटल उभारण्यात आले असून उत्तम वैद्यकीय सुविधा, अनुभवी डॉक्टर आणि रुग्णांशी आपुलकीने वागणारी सेवा देण्याचा मानस या हॉस्पिटलच्या माध्यमातून ठेवण्यात आला आहे. रुग्णालयाच्या या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी वनमंत्री गणेश नाईक यांचे फटाक्यांच्या आतिषबाजीत व महिलांकडून औक्षण करून स्वागत करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत गणेश नाईक यांच्या हस्ते लालफीत कापून उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन सोहळ्यानंतर नाईक यांनी रुग्णालयाच्या अद्ययावत यंत्रणेची पाहणी करून उपलब्ध सुविधा व विविध विभागांची माहिती घेतली. या उद्घाटन सोहळ्यास माजी ज्येष्ठ नगरसेवक अनंत सुतार, विधी समिती उपसभापती शिवाजी खोपडे, नगरसेवक निशांत भगत, गणेश सकपाळ, लक्ष्मण पाटील, नगरसेविका ललिता मढवी, घनश्याम मढवी, दिलीप म्हात्रे, माजी नगरसेवक बाळकृष्ण पाटील, GS पाटील, डॉक्टर स्वर्णा शेळके यांच्यासह विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्रपरिवार आणि हॉस्पिटलचा स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित होता. आपल्या मनोगतात गणेश नाईक यांनी सागर चौगले यांच्या पुढाकारातून उभारण्यात आलेल्या मेटा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे कौतुक केले. तसेच घनसोली परिसरातील नागरिकांना चांगल्या दर्जाच्या आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी अशा प्रकारचे हॉस्पिटल उपयुक्त ठरेल असे त्यांनी सांगितले. मेटा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचं उद्घाटन झालं त्याच्या पाठीमागे सागर चौगुलेची पूर्ण प्रेरणा आहे. त्याने आतमध्ये जाताना मला सांगितलं की या ठिकाणी जर मुलीचा जन्म झाला तर त्या कुटुंबाकडून पैसे घेतले जाणार नाही. 65 वर्षाच्या वरचा माणूस असेल म्हणजे कुठलाही त्याचं OPDचे पैसे घेतले जाणार नाही. म्हणजे एका सद्भावनेतून त्यांनी उभं केलेलं सागर चौगुलेच्या नेतृत्वाखाली दुसरं हॉस्पिटल आहे. आणि मला विश्वास आहे की नवी मुंबईतली सुजाण जनता त्या जनतेची सेवा करण्याचा त्यांच्याकडून प्रामाणिकपणे प्रयत्न होईल. निश्चितपणे भविष्य काळामध्ये नवी मुंबई सुदृढ राहील, रोगमुक्त राहील, भयमुक्त राहील. आणि त्याच्याकरता सर्व माझे सहकारी कामाला लागले. हा भाष्य की बघा, आपण आता या स्थानाला सांगतो की बाबा इथे त्या रस्त्याला ट्रॅफिक नाही, आपण परत अर्ध्या तासाचं ट्रॅफिक होते. म्हणजे ही ऑनगोईंग प्रोसेस आहे. एक गोष्ट खरी की बऱ्याच ठिकाणी शिक्षणाचा दर्जा, आरोग्याचा दर्जा, पाणी पुरवठा, एकूण स्वच्छतेचा, अन्नधान्याच्या अनुषंगाने सुद्धा हा दर्जा कधीतरी घसरतो. परंतु कर्तव्यदक्ष अधिकारी त्या ठिकाणी असले त्याच्यावर मात होते. आणि भविष्य काळामध्ये माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली देश आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य हे सुरळीतपणे गतीनं शक्तिमान, प्रकाशमान होईल असा माझा विश्वास आहे. उद्घाटन सोहळ्यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून मेटा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून घनसोली व परिसरातील नागरिकांना आधुनिक आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
मेटा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचं या ठिकाणी आज माननीय नामदार गणेशजी नाईक साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे. सागर चौगुले ह्या एक चांगला नवीन उद्योजक आहे आणि त्यांनी या ठिकाणी हे हॉस्पिटल चालू केलेलं आहे आणि सुंदर असं हॉस्पिटल आहे जेथे सर्व प्रकारच्या सुविधा या ठिकाणी मिळणार आहेत. म्हणजे NICU आहे, ICU आहे, जनरल मेडिसिन आहे, क्रिटिकल केअर आहे, त्याच्यानंतर गायनेक अँड ओबेसिटिक्स आहे, ENT आहे, ऑर्थोपेडिक्स आहे, अशा सर्व प्रकारच्या सुविधा या ठिकाणी या माध्यमातून देण्यात येणार आहेत. खूप सुंदर असं हॉस्पिटल या घणसोलीकरांना या ठिकाणी सागर चौगुलेच्या माध्यमातून निर्माण केलेलं आहे. मी सागर चौगुले आणि त्यांच्या सर्व डॉक्टर्सच्या टीमना हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातून सर्व नागरिकांना चांगलं आरोग्य लाभो, तसेच त्यांच्यावर जे काही आजार असतील ते जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने उपचार करून ते बरे करण्यासाठी त्यांना यश मिळो अशी मी प्रार्थना करतो. नमस्कार, मी डॉक्टर स्वर्णा शेळके. आज मेटा हॉस्पिटल घणसोली सेक्टर 4 इथे ओपनिंग झालेलं आहे. वनमंत्री गणेशजी नाईक यांच्या हस्ते आपण या हॉस्पिटलचं ओपनिंग केलंय. या हॉस्पिटलचं प्रोव्हिजनच असं आहे की आजूबाजूला एक सर्वसामान्य घटक, मध्यमवर्गीय क्राऊड आहे. अशा लोकांना परवडेल असं आणि अतिशय चांगली अशी सुविधा, सगळ्या मशीन्स उपलब्ध असणे, चांगले डॉक्टर्स अवेलेबल करणं आणि त्यांना त्यांच्या दरामध्ये ट्रीटमेंट अवेलेबल करणं हे आहे. या हॉस्पिटलच्या निमित्ताने आम्ही एक समाजसेवाच्या निमित्ताने असं ठरवलेलं आहे की ज्या महिलांची इथे डिलिव्हरी होईल, ज्यांना मुलगी होईल, अशा महिलांची आपण हॉस्पिटल बिल घेणार नाही आहेत आणि 65 वर्षाच्या वरील जे नागरिक आहेत, वरिष्ठ नागरिकांना आपण मोफत ट्रीटमेंट करणार आहोत. तर आजूबाजूच्या सगळ्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय लोकांनी याचा लाभ घ्यावा.